हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया स्टर फ्राय आलू शिमला मिर्च. आता ह्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आर जिरं फोडणीसाठी, कांदा, कोथिंबीर, तेल, शिमला मिर्च, बटाटे, मसाला, मीठ आणि हळद. ही शिमला मिर्च आणि बटाटे मी थोडेसे जाड कापून घेतले आहेत कारण आपल्याला स्टर फ्राय करायची आहे. तर आता बघूया ह्याची कृती. तर इथे जसं तुम्ही बघताय मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये ऑइल टाकलं आहे. ऑइल थोडंसं क्वांटिटी आज जास्त आहे कारण आपण स्टर फ्राय करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं. जिरं छान तडतडून घ्यायचं आहे. जिरं छान तडतडलं आहे. आता ह्याच्यात आपण टाकूया कांदा. आपण कांदा टाकून घेऊया. गॅस थोडा फास्ट करूया कांदा फ्राय व्हायला. जसं तुम्ही बघताय कांदा थोडा पिंकिश झाला आहे. आणखी थोडा फ्राय करूया आपण. स्लाइटली जरा गोल्डन ब्राऊन करून घेऊया. मी थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा करून घेते. आता तुम्ही जसं बघताय कांदा थोडासा ब्राऊन झाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालून घेणार आहोत. मी बटाट्याचे थोडेसे मोठेच काप करून घेतले म्हणजे ते अख्खे राहतील. आपण बटाट्यांना शिजवून घेऊया. आता हे पण आपण थोडेसे गोल्डन असे ब्राऊन गोल्डन होईपर्यंत जरा फ्राय करूया हाय फ्लेमवर. आता ह्या पॉइंटला मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. बटाटे आणि कांदे लवकर शिजायला आणि बटाट्यांना मीठही लागतं त्याच्यामुळे हा पॉइंटला थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आणि यू हॅव टू रिमेंबर टू फ्राय इट ऑन अ हाय फ्लेम. सो आय कॅच यू अप वन्स दे आर गोल्डन. आता तुम्ही बघताय हे आता जसं म्हणजे बघा बटाटे असे थोडेसे ब्राऊनिश झाले आहेत. थोडे बघायचे म्हणजे थोडे सॉफ्ट झाले आहेत आणि कांदा पण आपला ब्राऊन झाला आहे. आता ह्या पॉइंटला आपण कॅप्सिकम घालून घेऊया. मी गॅसची फ्लेम थोडी कमी करून घेतली आहे आणि ह्या पॉइंटला आपण कॅप्सिकम घालून घेऊया. कॅप्सिकम पण मी अशी थोडी जाडीच कापली आहे. आता तुम्ही बघताय मी पूर्ण कॅप्सिकम घालून गेले आणि आता मी हे हाय फ्लेमवरच कुक करणार आहे. म्हणजे पूर्ण कॅप्सिकम अशी ग्रीन होईपर्यंत हाय फ्लेमवर आपण कुक करून घेऊया.
आता मी हाय फ्लेमवर ही कॅप्सिकम कुक करून घेत आहे. आता मी 2 मिनिटं याला झाकून ठेवणार आहे कुक होण्यासाठी. आता आपण चेक करूया. तर आता हे लो फ्लेमवर आपण कुक व्हायला ठेवलं होतं कॅप्सिकम. कलर मस्त ग्रीन झाला आहे. तर तुम्ही हाय फ्लेमवर तिला फ्राय केलं ना तर तो छान ग्रीन कलर येतो. आता आपण त्याला कवर करून ठेवून देऊया. आणखी 2-3 मिनिट शिजायला हवी अजून. चेक. So you can see, आता बघा आपली कॅप्सिकम कुक झाली आहे. थोडीशी कच्ची ठेवून पण छान लागते कॅप्सिकम. तेल थोडं आपलं जास्त झालंय फ्राय व्हेजिटेबल असल्यामुळे. त्याच्यात आपण हळद घालून घेऊया आणि आपला मसाला घालून घेऊ. तर ही ह्याच्यात आपण पाणी घालणार नाही आहोत आणि देन इट विल लूज द स्टर फ्राय कन्सिस्टन्सी अँड टेस्ट ऑफ द व्हेजिटेबल. तर हे आपण हलवून मिक्स करून घेऊया. आता आपण ह्या पॉइंटला मीठ पण चेक करून घेऊया कारण आपण कॅप्सिकम टाकलं त्याच्यानंतर आपण मीठ टाकलं नाहीये. येस, थोड्या मिठाची गरज आहे. तर आता मी थोडंसं मीठ पण घालून घेते. स्लाइट मीठ घालायचं आहे कारण मग अशी आपण भरपूर मीठ घातलं होतं. थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आपण. आणखी 1-2 मिनिटं आपण कुक व्हायला ठेवून देऊया कारण आता आपण मसाला घातलाय तर तो मसाला नीट लागेपर्यंत आपण थोडं 1-2 मिनिटं कुक होऊन देऊया. Friends, as you can see, looking delicious, right? As you can see, it's looking delicious, right? आता आपण हे झाकून ठेवूया मसाला थोडा व्यवस्थित मुरेपर्यंत आणि मग आपण कोथिंबीर घालूया लास्टला. आपण चेक करूया. आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर ही कारण ही आपण स्टर फ्राय व्हेजिटेबल केली करायची होती म्हणून आपण ऑइलचं कंटेंट आज थोडासा जास्त घेतलं आहे आणि कारण ती व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे आणि आपण हे पॅनमध्ये शक्यतो करावी म्हणजे ती छान हलवता येते, त्याला छान स्पेस मिळते टू फ्राय आणि ती त्याला व्यवस्थित म्हणजे ती भाजी फ्राय होते, इक्वली हीट लागतं त्याला. ओके. आता इन केस तुम्हाला असं वाटत असेल ना की तेल खूप आहे तर तुम्ही थोडा वेळ ह्याला असं थोडं टिल्ट करून ठेवून देऊ शकता ह्या भाजीला आणि असं म्हणजे एका अँगलवर आणि मग ते जे एक्स्ट्रा जे काही तेल आहे ना ते असं साईडला निघून येईल आणि मध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. इफ यू ओके टू इट दिस टाईप ऑफ व्हेजिटेबल इवन यू कॅन गो अहेड विथ इट. ठीक आहे. सो ही आहे आपली शिमला मिर्च आलू रेसिपी. फ्रेंड्स, क्विक बनणारी, तुम्हाला खूप लेट होत असेल आणि तुम्हाला यू डोंट हॅव मच टाइम टू कुक, सो this is a very quick recipe, or you're back from office and you want to quickly make something, very less ingredients, onion is always there in our house and the masalas, that's it. So you can try out this. आता मी गॅसची फ्लेम ऑफ करते and friends, let me know if you try this, let me know how you like it. Thank you, bye.